मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, गोपीनाथराव मुंडे साहेबांनी संपूर्ण मराठवाड्याला आपलं कुटुंब मानलं होतं। सर्व जाती धर्म मग उपेक्षित असतील, वंचित असतील, बहुजन समाजाला बरोबर घेऊन त्यांनी त्या ठिकाणी समाजकारण राजकारण केलं। मराठवाड्याचा मागासलेपणा शिक्का पुसून विकासाच्या प्रवाहात तुमच्या माझ्या मराठवाड्याला यावा यासाठी त्यांनी आजन्म संघर्ष केलेला आपण पाहिला आणि तोच विचार घेऊन आम्ही आज सगळेजण पुढे जातोय। सर्व जाती धर्माचे बंधुभाव टिकून राहावा यासाठी देखील अगदी छोट्या छोट्या समाजाला घटक असला तरी त्याला न्याय देण्यासाठी आम्ही महायुतीच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि आमचे सगळे सहकारी काम करतायत। मित्रांनो, हे काम करत असताना मला आपल्याला एक गोष्ट सांगायची। कालच मनसेचे प्रमुख राज ठाकरेंची सभा होती। मी त्या सभेला नव्हतो, माझ्या वेगळ्या सभा होत्या, परंतु त्यांनी सभेमध्ये सांगितलं त्यांची माझी राजकीय भूमिका वेगळी, आम्ही दोघं आपापले पक्ष चालवतो। परंतु त्यांनी कशावरून विषय निघाला मला माहिती नाही, परंतु त्यांनी सांगितलं एक गोष्ट मी मान्य करीन, अजित पवार ज्या दिवसापासून राजकारणात आला त्या दिवसापासून त्यांनी जातीपातीचं नात्यागोत्याचं राजकारण केलं नाही। सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाऊनच समाजाचं काम करण्याचा प्रयत्न केला आणि ती माझी भूमिका आहे। शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो। अनेक आमदार, अनेक मंत्री, अनेक कार्यकर्ते, अनेक अध्यक्ष मला त्या निमित्तानं साथ देत असतात। मित्रांनो, हे सगळं होत असताना ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। मी अनेकदा सांगत आलोय, महाराष्ट्राला सांगतो, बीडला सांगतो, कड्याला सांगतो की ही काही भावकी गावकीची निवडणूक नाहीये। आपल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या विकासाची ही निवडणूक आहे। त्यामुळे भावनिक होऊन माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, भावनिक होऊन मतदान करू नका। महायुतीच्या